ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आता माझा विषय नेहमी कविता असतो किंवा गाणी असतात. कविता हा महत्त्वाचा विषय, पण आता विषय जरा बदलतोय. एक विषय म्हणत आला की मनुष्य जन्मतः चुका करत नसतो, पण काही वेळ वय उलटल्यानंतर तो चुका करतो. चुका करणं भाग पडतं किंवा चुका नकळत घडतात. किती प्रकारच्या चुका असतात हे कोणालाच कधी कळत नसतं. अतिशय लहान चूकसुद्धा मोठी ठरते आणि मोठी चूक असलेली सुद्धा ती लहान ठरते. ह्या चुकीमधलंच एक गूढ असं आहे की चूक म्हणावी ती कशाला, चूक आहे तरी काय, आणि चुकीचा प्रकार तरी किती आहेत. हा विषय चूक, मिस्टेक म्हणजे चूक, ही साधारण 2 शब्द, पण किती कठीण आहे, किती प्रकारे वापरला जातो हे या सांगण्याचा उद्देश आहे. उद्देश असा की सहज मला म्हणत आलं की आपण असा या उद्देशावरच एक लेख लिहू की काही तुमच्या बरोबर चर्चा करू. चूक हा विषय फक्त 2 शब्दाचा आहे. बरोबर हा विषय 4 शब्द आहे. बरोबर हा विषय 4 शब्द. बरोबर म्हणजे 4 शब्द आणि चूक म्हणजे 2 शब्द. तर चूक शब्द दुप्पट बरोबरी करू शकत नाही. चूक बरोबर या शब्दाची बरोबरी करू शकत नाही, कारण बरोबर शब्द 4 आहेत. बरोबर आहे. चूक नेहमी चूकच असते. चूक ही नेहमी चूकच असते. चूक अशी क्षम्य करीत नसते. माता पिताने मुलाला चूक करताना पाहिले का ते लपवितात. माता पिता हे मुलाची चूक लपवितात, परंतु पुढील आयुष्य मुलांना चांगले जात नसते. त्याकरता चूक समजून सांगा, सुधारून सांगा, चूक पुन्हा करू नका सांगा, आणि त्याचे परिणाम काय ते सांगा, आणि त्याला चूक करण्यापासून परावृत्त कसं करता येईल ते पहा. चूक कळत किंवा नकळत केलेली असते, कुणाचं सांगण्यावरून केलेली असते. चूक अनपेक्षितपणे घडते. कुणाचे चुकीने नुकसान होईल अशा चुका मुळीच करू नका. चुका करणे कोणाची इच्छाच नसते, पण चुका कधी नकळत घडतात किंवा करणे भाग पडते. आता स्वतःला चूक संबंधित चूक कबूल करणे हेही महत्त्वाचं आहे. महत्त्वाचे चूक करणाऱ्या स्वार्थासाठी प्रोत्साहन देणे चुकीचं आहे. एखाद्या आपल्या स्वार्थासाठी चुकीला प्रोत्साहन देणं हे सुद्धा चुकीचंच आहे. आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणं हे सुद्धा महान चूक आहे. आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणं ही सुद्धा एक महानच चूक नाही आहे का? अतिशय गंभीर चूक आहे. चूक अचूक हा फरक कळणे हे महत्त्वाचं आहे. चूक अचूक फरक करणेही महत्त्वाचे आहे. न्यायावर विश्वास सर्वांचा असतो. काही वेळा सत्यापेक्षा असत्य श्रेष्ठ ठरतं. काही वेळा न्यायालयामध्ये सुद्धा असत्याचं वजन जास्त असतं परंतु हे असत्याचं जे असत्य आहे ते फक्त क्षणभंगुरच असतं. हे काही काळच असतं. हे महत्त्वाचं आहे. जो चूक करतो तो लपितो, त्याला खरी शांतता मनाला कधीच लागत नसते. तो कधी ना कधी आयुष्याच्या शेवटी तरी तो आपली चूक कबूल करतो, पण त्याला उशीर झालेला असतो.
शांतपणे त्याला झोपच येत नाही कधी. संस्कार हे लहानपणापासून असावे. त्यापेक्षा चूक करणाऱ्याला व्यक्तीला वेळीच सावध करणे, परावृत्त करणं हे महत्वाचं आहे. चूक करणाऱ्या व्यक्तीला परावृत्त करणं हे एक महत्वाचं आहे. अर्थ काय? बौद्धिक अर्थ म्हणजे पैसा आणि बौद्धिक ज्ञान म्हणजे हे दोन्ही महत्वाचं आहे. त्याचा योग्य वापर करणे हेही महत्वाचं आहे. दुसऱ्याची चूक खरोखर कळली पाहिजे. दुसऱ्याची चूक ही खरोखर कळली पाहिजे. दुसऱ्याने चूक कबूल केली म्हणजे ती चूक नव्हे हो. दुसऱ्याने चूक कबूल केली त्याच्या मागे ही चूक आहे. चूक कबूल करणारा आणि चूक कबूल करणारा चूक कबूल करण्यास भाग पाडणारा हे दोन्ही प्रकार महत्वाचे आहेत. खरं पाहिजे तर न्याय देवता श्रेष्ठच आहे. न्याय देवता श्रेष्ठ आहे. आणि हे मी सहज बोलतोय, मजेशीर बोलतोय की माझ्या अनुभवानं बोलतो असं नव्हे. हे आपण बघतोय, सर्वसामान्यांना माहिती होते. घरी दारी कुठे व्यवहारामध्ये, घराबाहेर, नोकरीधंदा करतात, धंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये असे अनेक अनुभव येतात की सत्य खरोखर सत्य आहे का, आणि सत्यामागे दडले तरी काय, असं जे पहिल्यापासून म्हणतो. सत्यामध्ये असं दडले तरी काय, हे एकच सांगतो की आता आपण धार्मिक बाबतीत विचार केला तर आपण देवाची पुस्तकं किंवा मंत्र वगैरे वाचतो तेव्हा तेच म्हणतात, सर्व देवामध्ये शनिदेव हा एक श्रेष्ठ देव आहे आणि तो न्यायदेवता आहे. न्याय देणाऱ्या देव म्हणजे शनिदेव आहे. आणि शनिदेवाचं एकदा वर्चस्व इतकं जबरदस्त आहे की ज्याच्या राशीस्थानी शनी येतो तेव्हा त्याला आपलं पाप काय आहे ते सगळं समजतंच. आता मी थोडक्यात काही बोलून गेलो. काही जे आहे ते मला जे वाटलं ते सांगितलं. आपल्याला याबद्दल असं अनुभव आलेलंच असेल आणि एक तेव्हाच आहे काही क्षण आपल्याला आठवतात आणि मग आपल्याला आठवतं अरे हे अशा सगळ्याचे प्रकरण चाललेलं आहे. आपण किती प्रामाणिक असतो आणि असं आपल्यावर का येतं हे आपण म्हणतो असतो, पण शेवटी न्याय असतो. देवाकडे न्याय असतो आणि म्हणून आपण देवाचं नामस्मरण करणं हेच महत्त्वाचे. मग ती तर चूक नाही ना. देवाचे नामस्मरण करणं ही चूक नाही आहे, ते पुण्यच आहे. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.